नमस्कार मंडळी. कामावर न येता येता आज ताजी ताजी अशी पालक मिळाली, म्हणून घरी येताच ठरवलं की आपण पालकचे काहीतरी छान असे बनवूयात. घरी येताच हे वातावरण बघा कसे छान झालेले. पाऊस येतो की काय असे वाटत होते आज. आहोंसाठी मस्त पालकची भजी बनवावी म्हणून पालक स्वच्छ धुवून बारीक अशी कट करून घेतली. पूर्वी गावी आम्ही लहान असताना अशी पालकची भजी किंवा वडी अशी मिळायची. आता ती आठवण आज ताजी झाली, म्हणून आहोंसाठी छान अशी भजी बनवण्याचं ठरवलं आहे. पालक छान चिरून घेतली अशा प्रकारे. त्यामध्ये आपल्याला हवे ते आपण ॲड करू शकतो. मी त्याच्यामध्ये थोडंसं बेसन, जास्त बेसन घातले तर ते क्रिस्पी होत नाही, त्यामुळे मी थोडेच घातले. ओवा असा बारीक करून टाकला, त्याने फ्लेवर चांगला येतो. आणि पांढरे तीळ जे आपण नेहमी वापरतो ते पांढरे तीळ घातलेत. थोडंसं लाल तिखट, थोडीशी हळद, गरम मसाला, धना पावडर सगळं मिक्स करून घेतलं आहे. आणि थोडंसं आपल्याला चवीनुसार मीठ आपण घातलं आहे त्याच्यामध्ये. आणि हे एकजीव करून घ्यायचं, त्यात पाणी न घालता करायचं आहे. पालकला तसेच पाणी सुटते, त्यामुळे ते एकत्र करून घ्यायचे व्यवस्थित. ते करत असतानाच दरवाजाची बेल वाजली. आहो आले आणि आम्ही म्हटले काहीतरी वेगळं दिसतंय आज. मी म्हटलं तुम्हाला खाण्यासाठी काहीतरी बनवते आहे छान. मग लगेच मी कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवले आणि अशा प्रकारे वडे आणि भजे बनवण्यास सुरुवात केली. असे वडे आणि थोडेसे भजीसुद्धा टाकले. भजे असे थोडेसे मीडियम गॅसवरतीच केलेत. ते जास्त फ्राय पण नाही करायचे, एकदम असे बारीक गॅसवरतीच करायचे आपल्याला, मीडियमवरती. आणि रेडी झाल्यानंतर आहोंना मी म्हटलं टेस्ट करून तरी बघा. त्यांनी टेस्ट केले आणि ते आपला रिप्लाय सांगतायत. कसे झाले म्हटले तर त्यांनी सांगितलं की एकदम छान झाले, उत्तम, अप्रतिम. नक्की व्हिडिओ बघा. नमस्कार मंडळी. कामावर न येता येता आज ताजी ताजी अशी पालक मिळाली, म्हणून घरी येताच ठरवलं की आपण पालकचे काहीतरी छान असे बनवूयात. घरी येताच हे वातावरण बघा कसे छान झालेले. पाऊस येतो की काय असे वाटत होते आज. आहोंसाठी मस्त पालकची भजी बनवावी म्हणून पालक स्वच्छ धुवून बारीक अशी कट करून घेतली. पूर्वी गावी आम्ही लहान असताना अशी पालकची भजी किंवा वडी अशी मिळायची. आता ती आठवण आज ताजी झाली, म्हणून आहोंसाठी छान अशी भजी बनवण्याचं ठरवलं आहे. पालक छान चिरून घेतली अशा प्रकारे. त्यामध्ये आपल्याला हवे ते आपण ॲड करू शकतो. मी त्याच्यामध्ये थोडंसं बेसन, जास्त बेसन घातले तर ते क्रिस्पी